मकर संक्रांतीच्या पर्वावर महिलांचे एकमेकींच्या घरी जाऊन वाण घेण्याची परंपरा आहे। यात काळानुसार बदल करत अमरावतीच्या रुक्मिणीनगर इथल्या विजय कॉलनी उद्यानात पर्यावरणाच्या सानिध्यात पर्यावरण पूरक संक्रांतीच्या सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। या प्रसंगी तिळगुळासह वाण म्हणून तुळशी आणि इतर वृक्षांच्या रोपांसह मातीचं जलपात्र भेट देण्यात आलं। या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांनी हजेरी लावली आणि यात मुली आणि युवतींचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता। दरवेळेस काय होतं की संक्रांत म्हटलं की कोणतीतरी एक वस्तू दिल्या जाते, तर ती वस्तू काय होतं की गरज असो किंवा नसो ती आपल्याकडे पडून राहते। पण आजच्या ह्या संक्रांतीच्या दिवशी आज इथे जे हे जलपात्र वाटलेलं आहे आणि एक वृक्ष दिलेला आहे, तर यामध्ये आपण त्या जलपात्रामध्ये आपण पक्ष्यांसाठी पाणी ठेवून त्यांना एक पाण्याचं त्यांचं जे तहान भागवू शकतो आणि त्यासोबत वृक्ष लावून पुढच्या पिढीसाठी एक चांगला निसर्ग निर्माण करू शकतो। आणि आता ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी यासाठी मी प्रयत्न करेल आणि सगळ्या बायांनी वृक्ष लावून या सिटीला आपण ग्रीन करू असा चांगला संकल्प करून अमरावतीला चांगला आपण सुशोभित करू। प्रत्येक महिलेने हा पर्यावरण पूरक संकल्प राबवताना, पर्यावरण पूरक हा प्रकल्प राबवताना प्रत्येकीला संक्रांतीचं वाण म्हणून जर जलपात्र किंवा वृक्ष जर देण्यात आले तर ही एक सुंदर परंपरा इथून पुढे समाजाला जी गरजेची आहे अशी चालेल।